श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 2024 वर्षातील पहिले आणि सर्वात मोठे सूर्यग्रहण सोमवार 8 एप्रिल रोजी होणार आहे. हे ग्रहण 25 मार्च 2024च्या चंद्रग्रहणानंतर 14 दिवसांनी 8 एप्रिल रोजी आहे. जर 15 दिवसाच्या आत चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण झाले तर ती खूप महत्त्वाची घटना आहे. अशा ग्रहणाच्या वेळी आपण नियमांचे पालन केले पाहिजे. हे ग्रहण चैत्र अमावस्येला होणार आहे. या दिवसाला सोमवार असल्यामुळे इथे सोमवती अमावस्या चालू होते. हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला खूप महत्त्वाचे असे स्थान आहे. आधी या वेळेच्या सूर्यग्रहणाच्या अनेक राशींवर भयंकर प्रभाव पडणार आहे. अशा अनेक राशी आहेत ज्यांचे नशीब या सूर्यग्रहणानंतर चमकणार आहे. शेवटी ती राशी कोणती आहे किंवा कोणाचे भाग्य वाढणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत. मित्रांनो, चंद्रग्रहणानंतर वर्षातील दुसरे ग्रहण 8 एप्रिल रोजी होणार आहे. हे वर्षातील पहिले सूर्यग्रहण असेल, जे चैत्र नवरात्रीच्या एक दिवस आधी होणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे, तर हिंदू धर्मात ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, परंतु याचा गोचर मात्र लागणार आहे. त्यामुळे या ग्रहणाचा प्रभाव तुमच्या नावातील पहिले अक्षर आणि पूर्णच्या पूर्ण 12 राशींवर पडणार आहे. मित्रांनो, आता जाणून घेऊया सूर्यग्रहण काळात कोणत्या चुका करू नये. सूर्यग्रहणाच्या वेळी घराबाहेर पडू नये. तसेच सूर्यग्रहण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू नये. ग्रहण काळात स्वयंपाकघराशी संबंधित कोणतेही काम करू नये, विशेषतः अन्न शिजवू नये. गरोदर महिलांनी ग्रहण काळात अजिबात घराबाहेर पडू नये. ग्रहणाच्या वेळी सुईमध्ये धागा टाकू नये. महिलांनी कंगवा वापरू नये. सूर्यग्रहणाच्या वेळी कोणीही भाज्या कापून, याशिवाय ग्रहण काळात मंदिरातील मूर्तीला हात लावणे. ग्रहण काळात सूर्यदेवाचे ध्यान करून त्याच्या मंत्राचा उच्च स्वरात जप करावा. सूर्यदेवाचा मंत्र ओम ह्रीं ह्रीं सूर्याय नमः. शिवाय सूर्यदेवाचा आणखीन एक विशेष मंत्र आहे. मोठ्या आवाजात ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार केल्याने ग्रहण काळातील पहिली नकारात्मकता व्यक्तीवर प्रभाव पडत नाही. सूतक काळ म्हणजे लहान मुले आणि रुग्ण जे आजारी आहेत त्यांना सोडून इतर कोणीही अन्न खाऊ नये. या काळात खाण्यापिण्यात तुळशीचे पान टाकू शकता. तसेच मित्रांनो, गरोदर महिलांनी यावेळी द्रवपदार्थ म्हणजेच ज्यूसशिवाय इतर कोणत्याही गोष्टीचे सेवन करू नये. त्यांनी ग्रहण होईपर्यंत घराबाहेर पडू नये. अगदी दरवाजाच्या चौकटीबाहेरही जाऊ नये. तसेच चाकू आणि कात्री म्हणजे कोणतीही धारदार वस्तू यावेळी वापरू नये. ग्रहण काळात झोपणे आणि खाणे या दोन्ही गोष्टी टाळाव्यात. मित्रांनो, या सूर्यग्रहण काळात गरजू लोकांना दान करणे तुमच्यासाठी खूप शुभ मानले जाईल. सूतक काळामध्ये तुम्ही कोणतेही शुभ कार्य अजिबात करू शकत नाही. याशिवाय सूतक काळामध्ये देवदेवतांच्या मूर्तीची पूजा देखील करू नये. या सर्व गोष्टी करणे अशुभ मानले जाते. मित्रांनो, सूर्यग्रहणाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी तुम्हीही तुमच्यासाठी महत्त्वाच्या मंत्राचा जप करावा. जसे गीत महामृत्युंजय मंत्र, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. याचा तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल. मित्रांनो, या ग्रहणामुळे तुमच्या आयुष्यातील पैशाच्या संबंधित समस्या दूर होतील. विशेषतः कोणत्याही ग्रहणाचा सूतक काळ हा पाळला जातो. हे ग्रहण 8 एप्रिल रोजी रात्री 9:12 सुरू होईल. 9 एप्रिलला रात्री 2 पर्यंत असणारे. मात्र या ग्रहणाचा सूतक कालावधी 8 एप्रिल रोजी रात्री 9:12 पासून सुरू होईल.
मित्रांनो, 2024मधील हे पहिले सूर्यग्रहण आहे आणि सूर्यग्रहणाचा सूतक कालावधी देखील होणार आहे, ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. पण विशेषतः मित्रांनो, या 4 राशी खूप भाग्यवान सिद्ध होणार आहेत. त्यांना भरपूर संपत्ती, खजिना मिळणार आहे. तर मित्रांनो, आता जाणून घेऊया कोणत्या भाग्यशाली राशी आहेत ज्यांना या सूर्यग्रहणानंतर कोणीही श्रीमंत आणि करोडपती होण्यापासून रोखू शकत नाही. पहिली राशी आहे वृषभ. मित्रांनो, जर आपण वृषभ राशीच्या लोकांबद्दल बोललो तर त्यांच्यासाठी हे सूर्यग्रहण खूप महत्त्वाचे असणार आहे. या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील. या सूर्यग्रहणामुळे तुमचे आर्थिक उत्पन्न वाढू शकते. या सूर्यग्रहण दरम्यान तुम्हाला काही खबरदारी घ्यावी लागेल. म्हणजे सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि कोणत्याही कामासाठी केलेले प्रयत्न तुम्हाला यश मिळवून देऊ शकतात. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ उत्तम राहील. सामाजिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही लोकांशी संवाद साधा. तुमची लोकप्रियता वाढेल. तुम्हाला लोकांकडून नक्कीच आनंद मिळेल. तुम्हालाही पाठिंबा मिळेल. पुढील दुसरी राशी आहे मकर. मकर राशीतील लोकांना जर गुंतवणूक करायची असेल, पैसे गुंतवायचे असतील, तर व्यवसायात तुमच्यासाठी हा खूप चांगला आणि यशस्वी काळ असू शकतो. तुम्हाला संपत्ती मिळेल. तुम्ही अनेक शुभ कार्य करण्याचाही प्रयत्न करू शकता. तुमच्या प्रयत्नांना फळ मिळू शकते. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमचे कौतुक होईल. तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटू शकता. म्हणजे मीटिंग वगैरे होईल. तुम्हाला स्वतःला प्रस्थापित करण्यात यश मिळेल. पुढील राशी आहे कन्या. मित्रांनो, तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता. आपण आपल्या आरोग्याच्या मित्राची विशेष काळजी घ्यावी. अडचणीचे नवीन स्रोत अचानक दिसू शकतात. तुमच्या मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने असेल. कन्या राशीतील लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना खूप फायदा होणार आहे. तुम्ही उच्च पद प्राप्त करू शकता आणि पार्टीमध्ये तुमची प्रशंसा होईल. यासोबतच तुम्हाला नवीन जबाबदाऱ्याही मिळतील आणि तुम्ही चांगले काम करत असाल तर त्याबद्दल तुमचे कौतुकसुद्धा होईल. मित्रांनो, पुढील राशी आहे मिथुन. मिथुन राशीच्या लोकांच्या खर्चात थोडीशी वाढ दिसू शकते. परंतु जर तुम्हाला पैशाची गरज असेल तर तुम्हाला अचानक कुठून तरी पैशाचा लाभ मिळू शकतो, जो तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात यशाचे नवीन विक्रम प्रस्थापित करा. मित्रांनो, मिथुन राशीच्या लोकांच्या प्रेमसंबंधात गोडवा येईल. कामाच्या ठिकाणी सुरू असलेले वादविवाद संपतील आणि हे तुमच्यासाठी महत्त्वाचे ग्रहण असणारे अशुभ परिणाम टाळण्यासाठी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. त्याचवेळी ही वेळ तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येत आहे. तुम्हाला तुमच्या तब्येतीची थोडी काळजी देखील घ्यावी लागेल. मित्रांनो, येथे काही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात आणि तुम्ही त्या समस्यांमधून बाहेरही पडू शकता. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आशीर्वाद मिळेल. यापुढची राशी आहे सिंह. सिंह राशीच्या लोकांनी या ग्रहण काळात खूप काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचवेळी त्यांना पैशाशी संबंधित गोष्टीचा फायदा होणार आहे. लॉटरी किंवा शेअर मार्केटमध्ये सट्टेबाजीसारखी कुठेतरी पैज लावली तर नफा मिळेल. त्याचवेळी तुम्हाला सामान्य लोकांमध्ये दुप्पट नफा मिळेल. जर तुमचे कोणाशी मतभेद होत असतील तर तुमचे नाते तुटू शकते. कौटुंबिक समस्यांचे लक्ष देखील तुमच्यावर केंद्रित होऊ शकते. कौटुंबिक जबाबदारी तुमच्यावर येऊ शकतात. हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की सूर्यग्रहणाचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर देखील होऊ शकतो, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे बदल किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या ग्रहण काळात बोलण्यावर नियंत्रण तुम्ही नक्की ठेवा. मित्रांनो,
हे ग्रहण काळ सुरू होणार आहे. युरोप, उत्तर दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या काही भागांमध्ये दिसेल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. अशा परिस्थितीत या ग्रहणाशी संबंधित नियमांचे पालन करावे की नाही हा बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की या संदर्भात ज्योतिषशास्त्रात मतभेद आहेत. किंवा अनेक लोक म्हणतात की जर ग्रहण आपल्या देशात दिसत नसेल मग आपण त्याच्याशी संबंधित नियमांचे पालन करू नये. तथापि काही लोक म्हणतात की एकच सूर्य भगवान असल्याने आपण ग्रहणाच्या संबंधित नियमांचे पालन केले पाहिजे. अशा परिस्थितीत ते तुमच्या विश्वासावर अवलंबून आहे की तुम्ही ग्रहणाचे नियम पाळणार की नाही. मित्रांनो, तुम्ही जर ग्रहणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले नाही तरीसुद्धा तुम्ही ग्रहण संपल्यानंतर दान करून ग्रहणाच्या संबंधित दुष्परिणामावर मात करू शकता. अशा परिस्थितीत आपल्या देशात जरी ते पाळले जात नसले तरी ग्रहणानंतर केवळ दान करून ग्रहणाचे दुष्परिणाम दूर करू शकता.